नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आज पुन्हा आपली किचनमधून सुरुवात. तर आज तुम्हाला मी काल बोललेली कालच्या व्हिडिओमध्ये का तुम्हाला एक स्पेशल रेसिपी देऊया. म्हणजे स्पेशल म्हणजे काय, सगळ्यांनाच येते किंवा सगळेच बनवत आहे, सगळेच खात आहे. पण एक दीदीचं खूप दिवस चाललेलं की मला तू हे बनवून पाहिजे, मला मी आल्यापासून मी खाल्लं नाही आहे. बरं म्हटले ठीक आहे चालेल. मग मी साहित्य घेऊन आलेली. तर स्पेशल रेसिपी काय आपली पावभाजी. आणि तिथे गेली ताईनं आज पारायणाला. एक दिवस आपल्याला एक दिवशी पारायण होतं. जे नवीन मठ मी तुम्हाला दाखवते त्या मठामध्ये आज स्वामी चरित्र सारामृत आपलं एक दिवशी पारायण होतं. तर मी तुम्हाला मागच्या रविवारीच बोललेली की दीदी पारायणाला बसणार आहेत म्हणून. माझ्याकडून नाही शक्य झालं ना, मी घरात लावलं ना, मी बाहेर पण जाऊन बसले का मला थोडासा म्हणतात ना असं थोडंसं जरा हेल्थ इश्यू चालू आहे, जरा हे होतंय ते होतंय. तर असं वाटलं मी एवढं सकाळी 8 ते 12 पर्यंत मी कंटिन्यू बसून नाही शकत आहे. मग तिथे बोलली मी करते, तुला नाही होत आहे, तू नेहमी तुझं चालूच असते घरामध्ये करते, पण माझ्याकडून एवढ्या दिवसाकडून घडलं नाही ना असं मठामध्ये वगैरे पारायण काही. मग ती गेली सकाळी 8 वाजता ती गेली. मी काय सकाळचं शूट नाही घेतलं, खूप गडबड होती, मला काय काय आवरून द्यायचं होतं, सगळं करायचं होतं. सकाळी नाही शूट घेतलं. आता बाकीचे सगळे कामं मी करून घेतले. आता पुन्हा आज होईल असं की मला दम लागला नाही. मी खूप कामं केली सकाळचे ना. आता 11 वाजलेत. 11 वाजले, ते 12 वाजता येणार आहेत. 12 वाजेपर्यंतच पारायण आहे. मग आरती वगैरे करून येणार. ते म्हटले ती यायच्या अगोदर माझं झालं पाहिजे. कारण तिने थोडंसंच आपलं चहा वगैरे घेऊन, कॉफी चहा नाही घेतला तिने, कॉफी घेतली. कारण मग तिथे परत बसून राहावं लागेल म्हणून काही खाल्लं नाही तिने. मग ती गेली, ती येऊपर्यंत माझी पावभाजी तयार झाली पाहिजे. तर पावभाजी बनवण्यासाठी ताईंनो हे बघा. आणि कालच्या आपल्या दोन्ही रेसिपीला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं. मी असं खूप हे नाही, पण साधं सिंपलच असतं, पण मला इतकं समाधान लागतं की तुम्हाला ते आवडतं आणि भरभरून. आणि मेन म्हणजे मला एक बोलायचं आहे ताईंनो. बऱ्याचशा ताई म्हणतात, अगं आई आम्ही तुम्हाला आई बोलू का, तुला आई बोलू का, तुला चालेल का, तू मला रिप्लाय दे. अगं ताईंनो, मी तर तुम्हाला सांगते की मी असं म्हणजे आता बोलू शकत नाही काय. मी स्वतःला मी एवढी नशीबवान समजते का एक केवळ फक्त माझी एक सोना मला आई बोलत होती. ती आई बोलता बोलता तुमच्या मी एवढ्या ताईंची आई झाले. मी तर महाराजांना म्हणते का काय कुठल्या जन्मीचं माझं काय पुण्य असेल. म्हणजे तुम्हाला सांगते, मला बोलताना पण असे होतंय. सॉरी ताईंना थोडीशी इमोशनल झाली, सॉरी. म्हणजे जेव्हा कोणी आपल्याला आई बोलतं त्यावेळेस म्हणजे सॉरी परत एकदा. थोडंसं होतं ना असं की आई शब्द हा म्हणजे खूप, त्या आई शब्दाला काही म्हणजे काही म्हणजे त्याची बरोबरीच नाही कुठे काही. तर ज्या तुम्ही ताई मला जे आई बोलतायत ना, मला एवढं मी कधी कधी अक्षरशः मला सांगू शकत नाही. तुम्हाला खरं वाटलं मी अक्षरशः डोळ्यात पाणी येऊन मी तुम्हाला रिप्लाय देते. म्हणजे स्वामी साक्षीला मी जर खोटं बोलेल तर स्वामी साक्षीला माझ्या डोळ्यात पाणी येतं कधी कधी. मला दीदी विचारते काय झालं, तर तिला आता कळतं का मी कमेंटला काहीतरी रिप्लाय करते. पण तिला असं कधी कधी वाटतं कोणी काय बोललं की काय. पण मला तुमच्या कमेंट ज्या आहे ना, मी तुम्हाला ते बोलते, मी सोनाला कधी अशी आभारी वगैरे बोलत नाही का. ती आई जे मला जे बोलते ना, तिच्या तोंडातून जे आई शब्द जो माझ्यासाठी निघतो त्याच्यासाठी मी तर बोलते महाराजांनी एक काहीतरी मोठा महाप्रसाद मला दिलेला आहे. आणि तुम्ही जोडल्यात. तुम्ही एवढ्या सुंदरपैकी मला जे बोलतात ना, आम्ही आई बोलू का, आम्ही अजिबात संकोच करू नका. जर तुम्हाला असं तुमच्या नजरेत मी आई म्हणून तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही बिंदास मला आई बोला. विचारू नका बोलू का, मला रिप्लाय द्या, असं काही बोलू नका ताईंनो. तुम्हाला माहिती आहे का ते ताई बोलल्यानंतर काय एक ताई सॉरी आई आई जेव्हा बोलतात अगदी हृदयाला लागते ती कमेंट आहे ना, अगदी हृदयाला लागते. आणि काही काही ताई तर एवढ्या समजून सांगतात, ताई औषधं वेळेवर घ्या, ताई तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्हाला असं आहे. हो ताई, मला भरपूर इश्यू काही काही चालू आहे, सगळ्या ताईंना सांगते भरपूर चालू आहेत. म्हणजे आज 2 वर्षापासून म्हणजे असं ना थोडेसे असे जरा वाढले शारीरिक तक्रारी आपल्या भरपूर वाढल्यात. पण मी त्यातूनही ना त्याला इग्नोर करायचं. सकाळी उठायचं, नाश्ता करायचा, एक पेन किलर खायची, कामाला लागायचं. दुपारी कामं करून राहिले की परत एक पेन किलर खायची. म्हणजे आता हे सगळं काय सांगते आहे, तक्रारी भरपूर आहे. पण त्या तक्रारी थोड्या बाजूला ठेवून तुमच्या सगळ्यांची मन मोकळेपणाने गप्पा मारते. तुमच्या सगळ्यांनी म्हणजे तुम्ही जे प्रेम देतायत ना, त्याचं म्हणजे कुठंच ती जागा अशी म्हणजे इतकं प्रेम असतं तुमचं की शब्दात बोलू शकत नाही. किती खूप छान वाटतं. तुमच्या सगळ्यांचे मी खूप मनापासून आभारी. इतकं भरभरून प्रेम देतात ना, आणि असंच राहू द्या, असंच प्रेम असू द्या ताईंनो. तर बरं ताईंनो, खूप बोलली मी आता. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आज रडका रडका व्हिडिओ येणार आहे तुम्हाला. पण रडका म्हणजे काय हो, ते तुमचं प्रेम जे भेटतंय
कधी कल्पना पण केली नव्हती की एक माझ्या सोना माझी एवढी एवढी जगभरात माझी हे करेल की आई म्हणून जी ओळख तिने निर्माण केली माझी. तर सोनाचे खूप खूप आभार. जर मी अशी फोनवर जर तिला बोलले ना, खूप ओरडेल मला. तर आभार हा शब्द बोलायचा नाही बोलते. आपल्या नात्यामध्ये आभार हा शब्द आणायचाच नाही कोणी, अजिबात कोणीच नाही ना, तिकडनं नाही इकडनं. आभार हा शब्द आहे पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बोलू शकते. ओरडू द्या नंतर ओरडू द्या, काय ओरडायचं. चला व्हिडिओला सुरुवात करूया आता. पहिली आपण रेसिपी काय आहे बघा. ही पावभाजीसाठी मी कुकर ठेवला इथे, गॅस पेटवते. गॅस पेटवला. इथे मी कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं. पाणी गरम व्हायला ठेवलं इथे कुकर. आता यामध्ये मी थोडंसं घालते तेल. थोडंसं घातलंय. आता हे तेल घातले मी यात. आता यात घालते थोडीशी जिरं, जरा अशी चवीला थोडीशी जिरं घालते. थोडे जिरं घालते. तर तुम्हाला पहिले साहित्य दाखवते ताई ना. हे बघा, मी गाजर घेतले, शिमला मिरची, एक शिमला मिरची होती, त्याचे मी 4 भाग केले. तर एक भाग इथे कापून घेतला, 3 भाग ठेवले आपण फोडणीत घालणार आहे. एक कांदा घेतलाय, एक छोटा टमाटा घेतलात मी, फ्लॉवर घेतली, वाटाणा घेतलाय. हे एवढं हे साहित्य. आणि बटाटे मी कापून पाण्यामध्ये घालून ठेवले, लाल नको व्हायला म्हणून पाण्यात घालून ठेवलेत. तर तेलामध्ये फुललं आहे. आता हे काय परतायचं वगैरे नाही आपल्याला, बिलकुल काय परतायचं, सगळं एकत्रच घालून द्यायचं याच्यामध्ये. कांदा वगैरे काय परतायचा नाही. तर मी सगळंच टाकते. हे सगळं मी भाज्या ज्या आहे सगळ्या कापून मी स्वच्छ धुवून ठेवलेल्या, फक्त बटाटे लाल नको व्हायला म्हणून पाण्यात घालून ठेवलेले बस. तर हे बघा, आता हे मी ते टाकले सगळे. हे थोडंसं असं तेलामध्ये जरासं परतून घेऊया. हे परतून घेतलं. आपण घालूया अर्धा चमच्याला थोडंसं जास्त मीठ. कच्चा कांदा आणि कच्चा टमाटा का टाकला की याचं शिजून याची चव त्यात उतरावी. बाकीचं आपण फोडणीला घालणार आहे. आणि वरतून टाकणार मी एकदम थोडीशी, एकदम किंचित हळद आहे, एकदम थोडीशी, फक्त थोडासा त्याला रंग यावा. तेलात नाही घातली, अशी वरतून टाकली. गरम पाणी काय घेतलं. आता ही इकडे भाजी, आपला कुकर गरम आहे, भाज्या गरम आहे त्याच्यामध्ये, आणि थंड पाणी घातलं तर थोडंसं दोन्ही विरुद्ध होतंय. मग जरा गरम पाणी घालायचं. आणि लागणार आहेत हे बघा, कारण भाज्या चांगल्या व्यवस्थित शिजल्या पाहिजे पाण्यामध्ये. त्याच्या कमीत कमी मी 4 शिट्ट्या तरी करणार आहे. तर ताई ना, आता आपला कुकर झालात. मी 4 शिट्ट्या करून घेतल्यात. जे आपलं पावभाजी जेवढं जे काय भाज्या शिजायला घातल्या त्याच्या मी 4 शिट्ट्या करून बाजूला ठेवला आहे. आणि आता तोपर्यंत काय करते मी, कुकर थंड होईपर्यंत साहेबांची साबुदाणा खिचडी बनवून घेते. आपला कुकर थंड वगैरे झाला आहे, एकदम छान थंड झाला आहे. तर मी तोपर्यंत काय केलं, आता बाकीच्या चपात्या वगैरे करून घेतल्या, काय होते छोटे मोठे कामं करून घेतले. आणि हे मी कांदा कापून ठेवला बघा. हे 4 कांदे घेतलेले मोठे. हे आता मी आपलं चॉपरमध्ये बारीक करणार आहे. 4 कांदे आणि 4 टमाटे मी असे जाड असे पीस करून घेतले. ते की मी आता चॉपरला बारीक करणार आहे. एकदम असे पेस्ट वगैरे नाही कर. एकदम छान शिजलीत. हे वाटाणा वगैरे बघू शकता. हे बघा एकदम. आता थोडीशी मॅश करायची आहे. आणि हा चॉपर मी आता नवीन घेतलाय. जेव्हा सासूबाईला कुकर दिला ना घेऊन, त्यावेळेला मी घेतलाय. किती आपलं 3-4 कांदे तर आरामात बसतंय. पहिले छोटा होता माझ्याकडे,
पण तरीसुद्धा मी याला 2 वेळा फिरून घेते, म्हणजे आसानीने पटकन होत आहे. एकदम बारीक बघा. एकदम टमाटा पण एकदम बारीक. काय असं बघते मी की मिक्सरला कांद्याची टमाट्याची प्युरी करतो, पण त्याने ना ताई ना खूप पाणी सुटतं. ते कांद्याला किंवा टमाट्याला खूप पाणी सुटतं आणि ते परतोपर्यंत खूप वेळ जातो. तसं हे कापलेल्यामध्ये आणि प्युरीमध्ये खूप फरक पडतो. तर असं कापून मला तरी सोपं वाटतंय. ज्या शिजल्यात आपल्या, आता मी यांना धुवून घेतलेत मी. आता याने थोडंसं जराशा मॅश करायच्या, कारण भरपूर शिजल्या. आता तुम्हाला घरात एकदम शांत वाटत असेल, मी AC लावून आले तिकडे. आज आहे ना आपल्याकडे असलं आभाळ आलेत हे मुंबईमध्ये, भयानक एकदम. आता यामध्ये ना ताई मी एक कच्चा कांदा आणि एक टमाटा मी शिजायला घातलेला, पण त्याची पण यामध्ये चव, त्यात शिजलेला वेगळा. आणि एक गाजर घातले, गाजर पण एक घातले का तर त्याला असं गोडवा असतो. आणि बीट घालतात बरेच आहे बघा, आपल्याकडे बीट पण आहे. पण बीट घातलेलं ना त्याला एक असं थोडंसं बोलतो ना, एक उग्र वास असतो बीटला. असे कापून खातील आपले ते ना, सलाडमध्ये कापून खातात सगळे. पण पावभाजीमध्ये घालून बघितलेलं मी एकदा दोनदा माझ्याकडून, मी असं घातले तर नाही आवडला. त्याची चव अशी थोडीशी बोलतो ना आपण वेगळी येते. ते असं एक वेगळा वास बसतो नाकामध्ये मुलांच्या, ते आवडत नाही त्यांना. मग ते नाही टाकलेलं बरं, कारण एवढं आवडीने आपण मेहनतीने करायचं आणि मुलांनी नाही खाल्लं की उगाच मग असं वाटतं की उगाच टाकलं आपण. हे बघा अगदी इझिली, खूप बारीक पण नाही करायचे, एकदम भाज्या एकदम मॅश पण नाही, थोड्याशा दिसल्या पाहिजे जरा. बरे दिसलं. दुसरं पण आहे माझ्याकडे स्टीलचं मॅशर, पण त्याने काय होतं, त्याला इथून जे होल असं ना वरती येतात, भाज्या वरती येतात. म्हणजे हे मला असं वाटतं हे पुरण आपण हे बारीक करतो याच्यासाठी होतं, पण मी याचा वापर इथे करते. हे बघा अशा झाल्यात छान भाज्या, एकदम बारीक मस्त, एकदम जाड पण नाही. मध्ये फोडणी देणार आहे. आता हे पीठ मळलेलं घमेलं होतं, हे यात ओतून घेते. तेवढंच ताईला थोडेसे भांडे कमी निघतील. तुम्हाला बोलले याचे मी 4 भाग केलेले, एक भाग मी शिजायला घातलेला आहे. थोडंसं तेल, आता हे कांद्यामध्ये ते टमाटा पण टाकलाय. ना वाटून तर थोड्या वेळासाठी लावते आणि परत बंद करते. मग तरी बघा आता हा कांदा आणि टमाटा यामध्ये चांगला असं एकदम शिजू द्यायचं तेलामध्ये. यामध्ये आणि दुसरं काहीच घातलं नाही, फक्त कांदा टमाटा परतवते. तर याला थोडा वेळ होऊ देते. आता हे कांदा टमाटा परततोय, त्यामध्येच ही शिमला मिरची टाकते, म्हणजे ही पण शिजून जाईल ना त्यात. शिमला मिरची अशी कांदा टमाट्यावर परतवली ना अगदी गळती ते आणि एकदम छान येते. आणि किसून घेतली तरी चालते, कापून घेतली तरी चालेल, पण एकदम बारीक कापावं लागते. आणि ते छोट्या किसने घेतली तर एकदमच भारी होती, मस्त. हे असं आता थोडं मीठ घातलेलं आहे. आणि आता आपण जे काही मसाले घालू त्यात पण थोडंसं कोणत्या मसाल्यामध्ये मीठ असते, तर मी अंदाजाने एकदा थोडं मीठ घालते. ताई मला कमेंट केलेली आहे, ताई सगळं ठीक आहे पण मिठामध्ये स्टीलचा चमचा नको. तर ताई हे बघ, माझं कायम स्वरूपी असतो या मिठामध्ये हा चम्मच. कुठे गंज पकडलेला नाही आहे, कुठं काहीच नाही आहे. कारण बरणीच छोटीशी ठेवलेली, 8 दिवसामध्ये संपलं, घासल्या जाते, बिलकुल गंज पकडत नाही आहे, अजिबात नाही. तर म्हणून मी ठेवला आहे. आणि प्लास्टिकचा ठेवला होता अगोदर मी इकडे तिकडे गेलं तर सासूबाईला थोडा अंदाज भेटत नव्हता त्याने, तर त्या बोलल्या मला असं थोडं माझ्या हिशोबाने घेते मी. तर म्हटले ठीक आहे चला असू द्या, त्यांना पण जमलं पाहिजे ना. काही भाज्यांमध्ये मीठ जास्त होत होतं, मग त्यांना जसं जमतंय त्याच्या हिशोबाने. आणि मग मी राहू दिला तो, असू द्या म्हटलं, मला पण चालतंय काय. बऱ्यापैकी परत नाही. आता मी मीठ घातलं याच्यामध्ये ताईनं, आपण इकडे या भाज्या शिजायला पण मीठ घातलेलं आहे, हे पण आणि इथे पण थोडंसं जरा सांभाळून. मीठ जास्त झालं तर मग काय, कमी झालेलं चांगलं, पण जास्त नको.
आता हे होतंय जर आता बारीक गॅस करते. फास्ट होता आतापर्यंत, फास्ट होता. आता थोडा बारीक करते, बारीक गॅसवर होऊ देते जरा. बटर आता हे मी थोडंसं यातून येते, कारण याची पण चांगली चव आता कांद्यामध्ये उतरेल. का कांदा जवळजवळ परतत आलाय. एकदम सुरुवाती जर घातलं असं ना तर कांदा परतोपर्यंत त्याचं बरंचसे असं कमी कमी होत चालतंय. आता ह्या स्टेपला इथे मी बटर घातलंय. आता हे बटरची चव याच्यामध्ये पूर्ण उतरणार. आता आपला कांदा परतलाय म्हणजे बघा आता यात मी तेल सोडले साईडला. जे पण आपण तेल आणि बटर जे घातलेलं आहे याच्यामध्ये, आता हे म्हणजे म्हणतात ना तेल सुटायला लागले त्याला, तर असं परतून झालं की असं कळतं की आता हे झालं एकदम व्यवस्थित तेल सोडलंय. तर असं झालंय. तरी पण मी आणि थोडासा बारीक गॅसवर आणि थोडासा होऊ देते. तर हे बघा आता दिसतंय आपलं की पूर्ण तेल सुटलंय. कांदा, टमाटा, शिमला मिरची यामध्ये चांगली एकदम परतून झाली. मध्ये आता मी काय घालते, थोडंसं आणि बटर, जरासं बटर. आता मी पावभाजी मसाला आणलाय, हे 2 पॅकेट. सकाळी सकाळी भेटले नसेल मोठं हे, तर हे 2 पॅकेटांनी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आणला. बटर जे घातलं यात असं वितळलंय छानपैकी. हे बघा या भाज्या मी अशा जरा घोटून घेतलेल्या, खूप हे बघा खूप जाड पण नाही ठेवल्या, एकदम बारीक पण खूप बारीक. कोथिंबीर एकदम शेवटी मी वरतून जराशी टाकणार आहे. पावभाजी एकदम घट्ट पण चांगली नाही आणि एकदम पातळ पण चांगली नाही. एकदम थोडंसं मीठ घातलंय. आता हे 3री स्टेप झाली आपल्या मिठाची, पण हे बरोबर आता एवढं परफेक्ट झालं. आता वरतून थोडीशी मिठाची गरज जराशी. तर आता ही झाली आपली भाजी. आता यामध्ये बघा मी थोडासा तडका देते. थोडंसं खाली तेल घेतले, जरासं बटर. यामध्येच मी जराशी काश्मीरी पावडर घालणार आहे. तो 1 चम्मच फक्त मी काश्मीरी पावडर घेणार आहे. तेच मग मी आता थोडीशी कोथिंबीर यात घेणार आहे. कोथिंबीर आता कारण ही भाजी यश खाणार आहे, यात ऑलरेडी खूप हे झालंय आणि कोथिंबीर हा प्रकार त्याला आवडतच नाही मेन म्हणजे. तर आता हा तडका मी यात घालणार आणि थोडा वेळ असं. खूप मोठा व्हिडिओ होणार आहे आज, कारण सगळं मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये जसं मी करते ना तसं सगळ्या पद्धतीने तुम्हाला तसं दाखवत गेले. व्हिडिओ भरपूर मोठा होणार आहे. बोललेत ताईनो, खूप बोललेत मी. तर आता लास्ट स्टेप एक राहिली फक्त. दीदी यायची वाट बघते. दीदी आली की तिला पाव गरम करून देणार. तर बघा आता भाजीचा आपला झाला आहे फायनल लुक. हे फायनल तुम्हाला. तर हे काश्मीरी पावडर आणि हे जरा असं तव्यावर ठेवून आपण थोडंसं वितळून घ्यायचं. असे पाव गरम करून घेतले. खूप बटर नाही लावलेत कारण भरपूर झाले. तर ताईंनो आज व्हिडिओ खूप मोठा झाला असणार आहे, भरपूर मोठा होणार आहे, कारण सगळं छोटं मोठं सगळं सांगा आणि सांभाळून घ्या. आता या व्हिडिओचं इथेच एंड करते. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.